नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जवाहर अकॅडमी मध्ये। आपण घेणार आहोत पोलीस भरती, वनरक्षक व सरळ सेवामध्ये वारंवार विचारले जाणारे IMP प्रश्न। तर चला बघूया आपले प्रश्न मित्रांनो। प्रश्न पहिला बघूया मित्रांनो आपण। भूगोलात स्टील या शब्दाचा सर्वात जवळचा अर्थ काय आहे? 4 ऑप्शन घेतलेले मित्रांनो आपण। जर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट मध्ये सांगायचे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 वेगाने वाहणाऱ्या नद्या। दुसरा ऑप्शन घनदाट जंगल। तिसरा काहीशा हिमवृष्टीसह पाऊस। चौथा ऑप्शन घनदाट वस्ती। तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो काहीशा हिमवृष्टीसह पाऊस। हिमवृष्टीसह पाऊस म्हणजे बर्फ आणि पावसाचे मिश्रण। जेव्हा तापमान 0 सेल्सिअसच्या आसपास असतो तेव्हा पाणी आणि बर्फाचे मिश्रण होण्याची शक्यता असते। त्यामुळे पावसात रस्त्यावर धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते मित्रांनो। IMP क्वेश्चन आहेत मित्रांनो, तर नोट करून घ्यायची सगळ्यांनी। बघूया दुसरा प्रश्न मित्रांनो। डेमोग्राफिक्स या शब्दाचा सर्वात योग्य व्याख्या काय आहे? ऑप्शन बघूया मित्रांनो। धर्माचा अभ्यास। ऑप्शन क्रमांक 2 लोकसंख्येचा अभ्यास। ऑप्शन 3 निवडणुकीचा अभ्यास। ऑप्शन 4 सामाजिक अभ्यास। तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो लोकसंख्येचा अभ्यास। लोकसंख्याशास्त्र डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्येचा अभ्यास। यामध्ये लोकसंख्येची रचना, आकार, वितरण, वेळेनुसार होणाऱ्या बदल यांचा अभ्यास केला जातो। यामध्ये प्रामुख्याने वय, लिंग, शिक्षण, उत्पन्न, स्थलांतर, जन्मदर, मृत्यूदर अशा विविध घटकांचा समावेश होतो। प्रश्न तिसरा। आपल्या निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्य बनलेले सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगायचे मित्रांनो। हे सर्व प्रश्न पहिलेही वनरक्षक भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत मित्रांनो। तर ऑप्शन बघूया मित्रांनो आपण। ऑप्शन क्रमांक 1 दीपक मिश्रा। ऑप्शन क्रमांक 2 धनंजय चंद्रचूड। ऑप्शन क्रमांक 3 नुतलपती वेंकटरमणा। ऑप्शन क्रमांक 4 भूषण गवई। तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो भूषण गवई। हे 2025 चे सरन्यायाधीश आहे मित्रांनो। भारताचे सर्वोच्च न्यायालय भूषण गवई हे भारताचे विद्यमान सरन्यायाधीश आहेत मित्रांनो। विद्यमान 52वे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आहेत मित्रांनो। यांनी 14 मे 2025 रोजी पदभार स्वीकारला आहे। कोणते जीवनसत्व टेकोफेरॉल म्हणून ओळखले जाते? तर 4 ऑप्शन आहेत मित्रांनो। पहिला ऑप्शन डी जीवनसत्व। ऑप्शन क्रमांक 2 ई जीवनसत्व। ऑप्शन 3 सी जीवनसत्व। ऑप्शन 4 ए जीवनसत्व। तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो ई जीवनसत्व। ई जीवनसत्व आहे मित्रांनो। बघूया 5वा प्रश्न मित्रांनो। तमिळनाडूचा राज्य खेळ कोणता आहे? तर तमिळनाडूचा राज्य खेळ कोणता आहे मित्रांनो व त्याच्या अगोदरचं नाव काय होतं? तर त्याच्या अगोदरचं नाव होतं मद्रास। मद्रास होतं मित्रांनो त्याचं पूर्वीचे नाव। 4 ऑप्शन दिलेले तर बघूया आपण। ऑप्शन क्रमांक 1 अरियाडी। ऑप्शन क्रमांक 2 जल्लीकट्टू। ऑप्शन क्रमांक 3 कबड्डी। ऑप्शन क्रमांक 4 खो खो। तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो कबड्डी।
कबड्डी हा तमिळनाडूचा राज्य खेळ आहे. तमिळनाडूचे राज्य खेळ हे कबड्डी आहे. तमिळनाडू राज्याचे जुने नाव मद्रास होते. 14 जानेवारी 1969 रोजी मद्रास राज्याचे नाव बदलून तमिळनाडू असे करण्यात आले. 6वा प्रश्न बघूया मित्रांनो. भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? क्रीडा पुरस्कार तर भरपूर आहेत मित्रांनो, पण आपल्याला विचारलं गेलेलं आहे सर्वोच्च क्रीडा पुरस्कार. तर ऑप्शन बघूया आपण. ऑप्शन नंबर 1 अर्जुन पुरस्कार, ऑप्शन नंबर 2 द्रोणाचार्य पुरस्कार, ऑप्शन क्रमांक 3 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, ऑप्शन क्रमांक 4 पद्मभूषण. तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. सोबत नोट्स काढून घ्यायचे मित्रांनो, नोट करत राहायचं. IMP प्रश्न आहेत आपले. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारच्या विषयात आपण अधिक जाणून घेऊया मित्रांनो. भारताच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे मित्रांनो. यापूर्वी याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणूनही ओळखले जात होते, पण 2021 मध्ये त्याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले. 7वा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित केले जातात. भारतीय राज्यघटनेत हे तत्व कोणत्या देशाकडून घेतले आहे मित्रांनो? तर ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर 1 जापान, ऑप्शन नंबर 2 जर्मनी, ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल, ऑप्शन क्रमांक 4 कॅनडा. तर याचा राईट आन्सर आहे जर्मनी. नोट करून घ्यायचे मित्रांनो, IMP क्वेश्चन आहेत. बघूया 8वा प्रश्न मित्रांनो. भारतातील झोराष्ट्रियन समुदायाचे सर्वसामान्य नाव काय आहे? तर याचे सर्वसामान्य नाव म्हणजे त्यांची ओळख. ऑप्शन बघूया मित्रांनो आपण. ऑप्शन पहिला मारवाडी, दुसरा बौद्ध, तिसरा पारशी, चौथा जैन. तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो पारशी. तर पारशी यांना झोराष्ट्रियन समुदायाचे सर्वसामान्य नाव म्हणून ओळखले जाते. 9वा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. मेळघाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे व कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन बघूया. ऑप्शन क्रमांक 1 सांगली जिल्हा, ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्हा, ऑप्शन क्रमांक 3 अमरावती जिल्हा, ऑप्शन क्रमांक 4 सातारा जिल्हा. तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो अमरावती जिल्हा. मेळघाट प्रकल्पाच्या अधिक माहिती घेऊया मित्रांनो आपण. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे मित्रांनो. हा प्रकल्प प्रोजेक्ट टायगर अंतर्गत 1974 मध्ये सुरू झाला आणि भारतातील पहिला 9व्या व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे. याचे क्षेत्रफळ 2668 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. प्रकल्प हा जैवविविधतेने समृद्ध आहे. याची वैशिष्ट्ये जाणून घ्यायची मित्रांनो आपण. घनदाट जंगल, उच्च डोंगर, दऱ्या आणि नद्या यांचा संगम आहे. तर बघूया आपला शेवटचा प्रश्न मित्रांनो 10वा. भारतीय राज्यघटनेत संसदीय प्रणाली खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे मित्रांनो? 4 ऑप्शन आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 कॅनडा, 2 ब्रिटन, 3 जापान,
4 ऑस्ट्रेलिया. तर याच्यापैकी राईट आन्सर आहे मित्रांनो ब्रिटन. असेच पोलीस भरती व वनरक्षक सरळ सेवेच्या IMP प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो, सपोर्ट करायचे. असेच आपण वारंवार व्हिडिओ घेऊन येणार आहे. धन्यवाद.